पेडगावच्या मैदान ओळख म्हणजे कसं आहे, आमचे मित्र राहुलभाई पाटील यांच्याकडून आमची ओळख झालती. परत आमचे विठ्ठल नाना असतील बुच्चे, त्यांच्याकडून आमची ओळख झालती. तो बेंदूर सण आणि आज आपण आलेलो आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील पांगरी या गावामध्ये. तुम्ही बघू शकता की महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाने मागल्या काळामध्ये धुमाकूळ घातलेला तो म्हणजे देवाबाई, ज्यानं अनेक मैदानाचा जो मानकरी ठरला, जोपर्यंत आमदार केसरी, खासदार केसरी, पुणे येथील वडके असेल, फलटण असेल, अनेक दिग्गज मैदानावर ज्यानं नाव कमवलं, प्रथम विजेती बक्षीस मिळवले, तेव्हा देवाबाईचा सांभाळ करणारा पांगरीकर हा ग्रुप आहे. त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता या बैलाचा सांभाळ कसा सुरू आहे किंवा काय नियोजन पुढले आहे ते. किती दिवसापासून तुम्ही देवाबाईचा सांभाळ करताय? आम्ही 12 तारखेला आणला इथं. 12 तारखेपासून आज 19 तारखेपर्यंत. देवाबाईने आतापर्यंत महाराष्ट्रात अनेक दिग्गज बैलांसोबत जोडी लावलेली, अगदी सोन्या, लखन, बरीचशी मोठी मोठी बैल. काय सांगताल हा बैल तुमच्याकडे सांभाळायला? हे बैल साडो मिस्टर तळेगाव संभाजीनगर, त्यांच्यापासून आम्ही आणलाय बैल आपल्या दावणीला. कारण तिथं बी त्यांना होईना मला आपलं आम्ही करतो म्हणून इथं आमच्या पद्धतीने आमच्या नियोजनाखाली सुरू आहे. आतापर्यंत या बैलांनी कोणकोणती बक्षीस जिंकली किंवा ते बक्षीस कसं आहे, त्यांच्या तिकडं संभाजीनगरला आता नाही म्हणलं तरी 150 त्यांचे फायनल आहेत शंकरपाटवर. आणि आपल्या भागात म्हणायला गेलं तर पहिलं मैदान फलटणचं खासदार केसरी, तिथं 5 लाखाचा मानकरी ठरलेला आहे. त्याच्यानंतर वडीकेला मैदान झालं तिथं बुलेटचा मानकरी ठरलेला आहे. आणि नंतर कराड रेटरे ह्या भागात बी गुलालात गाडी राहिलेली आहे. ह्याच्या अगोदर तुमच्याकडे रॉकेट होता, लक्ष होता, आता हा लक्ष आहे ना, हा लक्ष बी त्यांच्या दावणीतलाच आहे. त्यांच्या दावणीतलाच आपण आणलेला आहे. आणि हा बी तिथलाच आहे, म्हणजे त्यांच्या गावापासून 70-1 किलोमीटर अंतर तिथून आपण हे आणलेला आहे. आणि हा देवाबाई. बर, आता देवाबाईचा सांभाळणी कशी सुरू आहे? सांभाळणे त्याचं सकाळचं 5 लिटर, संध्याकाळचं 5 लिटर बदाम चालू आहेत खवा. त्याच्यानंतर त्याला व्यायाम चालू आहे. व्यायाम इथून 5 किलोमीटर आम्ही चालवत नेतो. तुम्ही अनेक मैदानावर जाता. फलटणला जे निंबाळकर सरांची घटना घडली, तुमच्या अगदी मैत्री संबंध होते किंवा तुम्ही बघितलं, कशी होती माणुसकी किंवा काय? एक नंबर माणूस ते. त्या माणसाला कधी भेट झाली शेवटची भेट पेडगावच्या मैदान. ओळख म्हणजे कसं आहे, आमचे मित्र राहुलभाई पाटील यांच्याकडून आमची ओळख झालती. परत आमचे विठ्ठल नाना असतील बुच्चे, त्यांच्याकडून आमची ओळख झालती. शेवटची भेट म्हणलं तर मग पेडगाव मैदान. आदत मैदान होतं ना, त्या टायमिंगला शेवटची भेट झाली त्यांची. तुम्ही काही फोटो पण काढलेले मी बघितलेले स्टेटसला तुम्ही हो ठेवलेले, त्यावेळेस काय पेडगाव? कारण बैलगाडी क्षेत्रात त्यांनी कमी काळात त्यांनी नाव चांगलं केलं त्यांचं म्हणजे कसं आहे, त्यांनी लय नाव कमावलं. काल त्यांच्या सर्जाने कातर खटाव मध्ये त्यांचं गुलालात राहिली गाडी. अगदी घरणिकीच्या राजाच्या बोलले त्यांच्याविषयी म्हणजे कसं आहे, त्यांची गाडी गुलालात राहिली 100%. म्हणजे त्यांचं स्वप्न होतं की आणि ते मोहिल शेडदुमाळ आणि ते स्वप्न मॅडमांनी, अंकिता ताई असतील, त्यांनी बी स्वप्न ते पूर्ण केलं त्यांचं. आता देवाबाईकडे आता कसं नियोजन असतं? आता नियोजन कसं आहे, आता आमच्याकडे आता पहिलंच मैदान माळशिरसच्या मैदानात आता आम्ही चालू करणार आहे. माळशिरसच्या मैदानापासून आमच्याकडे नियोजन चालू आहे. कसं बैलाचा इथं आल्यानंतर काय म्हणजे मारतो किंवा कसं बैल म्हणून? बैल कसा आहे, मारतो बैल. अनेक बैल तुम्ही सांभाळ, आता यातलं वेगळं काय? वेगळं म्हणजे कसं, आता हे लक्ष आहे, लक्ष बी त्यांच्याच दावणीतलं आहे. लक्ष एकदम गरीब ह्याच्यात आहे, त्याला काय मारत नाही काय नाही. पण देवा बैल असा आहे की त्याला फाड्या सुद्धा असं पुढं म्हणजे चालत नाही. एकदम त्याला म्हणजे व्यवस्थित त्याच बघावं लागतंय. मारतो बैल ते. महाराष्ट्रात नाव केलं, लखन, सोन्या, बऱ्याचशा बैलाला सोबत मैदान मारली, जोड झाली. हा नाद कधीपासून लागला? अगदी मान तालुक्यात हा नाद तसा कमीच आहे.
मान तालुक्यात नाद आहे, पण पांगरीत म्हणले की नाद कमी आहे, पण मुलाने वस्तीनं हा नाद टिकून ठेवलेला आहे. आणि मुलाने वस्ती नाद म्हणजे कसं आमच्या आजा पंजापासून ह्यो नाद चालत आलेला आहे. काय कसं वाटतंय देवाचा देव देवा बैल का आवडला काय म्हणजे वेगळं काय त्या बैला त्याचं कसं आहे, त्याचं पळ आम्हाला आवडला. आणि दुसरा मुद्दा म्हणजे फलटण मध्ये त्यानं म्हणजे आपल्या भागात 3 वेळाच पळलाय तो. ह्याच्यानंतर 3 वेळा फलटण, वडकी आणि वाटार ह्या 3 मैदानानंतर ते इकडं आला नाही. कसं आहे, गरीब परिस्थिती माणूस म्हणतच की बाबा एवढं म्हणजे खर्च त्यांना यायचं म्हणलं की 9-10 हजार रुपये खर्च, आधी 2-4 दिवस यावं लागतं. त्याच्यामुळं त्यांच्या पद्धतीने आम्ही जाऊन तिथनं बैल आणला की आम्ही इथं ठेवतो म्हणून. त्यांनी आम्हाला दिला. आमच्या जुन्या संबंधात पाहुणं नातं आहे. त्यामुळे आम्ही बैल आणून त्याचे आता इथनं पुढे नियोजन त्याचं आम्ही चांगलं करणार. काय राहील आता जे इकडूनचे मैदान होणार सातारा माळशिरस किंवा आपण खटाव मान शक्यतो म्हणाय गेलं की मैदान हे खटाव तालुक्यातच भरपूर मैदान आहे. पुसेगाव. हा, आता माळशिरसला 22 तारखेला जुना बैल पोळा मैदान आहे. तिथं आम्ही 22 तारखेला जाणार आहे. आता ही जी जोड कशी राहील कुठल्या सोबत कोणत्या बैलाची? ते काय जोड कसं आहे ठरल ती रात्री बी ठरतं कसं बरोबर. ठरल त्याच्या संगच. पण टॉप मधला आहे. आता जे टॉप मधील लिस्ट आहे त्यातला हा देवा टॉप मधलाच आहे, त्यांच्या लिस्ट मधलाच आहे. आता जे महाराष्ट्रात बैल जेवढी पळतात त्यातला त्या लिस्ट पहिली मधला 10, देवा 20 आहेत त्याच्यात. काय असतील 10-15 काय असतील त्यातला त्या लिस्ट मध्ये याचं नाव आहे. तेव्हापासून आपलं बघतोय आम्ही सोड बांध करतोय. आधीच दूध पाजतोय. कोणकोणती बैल आहेत काय आपल्या आधी आहे काय लक्ष एक आहे राकेट आहे हाय आपलं चालू आहे. बर आता देवाबाई तसा अनेक ह्याच्या अगोदर पण या बैलाने मैदान मारले. मारले. काय सांगचाल हा बैल तुमच्या सांभाळासाठी सध्या काय आता आणलाय आपण आता पळतोय म्हणूनच आणला नाही. आता उद्यापासून माळशिरसला चालू 22 पासून माळशिरसला न्यायचा आहे.